गोष्ट आहे मिश्रा परिवारची. या परिवारात 3 लोक आहेत. संजय मिश्रा जे एक मोटरमन आहेत, सुनैना मिश्रा जी एक हाऊसवाईफ आहे आणि भूमी जी त्या दोघांची मुलगी आहे. अगं बाळा, जेव की. हे बघ, अशी जेवणाची थट्टा करायची नाही. आई, मी सांगितलं ना तुला की मला ही भाजी आवडत नाही. पण बाळा, ही भाजी प्रकृतीला चांगली असते. अशा अन्नाला कधी नाही म्हणायचं नाही. मला नको ही भाजी. अहो ऐका ना, तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीला जेवण भरवा आता. ही नालायक माझं अजिबात ऐकत नाही. अगं बाळा, असं आईला सतवायचं नाही. अच्छा ठीक आहे, तू जर सगळं जेवण संपवलंस ना, तर मी तुला आईस्क्रीम खायला घेऊन जाईन. नक्की? हो बाळा, नक्की बाळा. ठीक आहे, भरव मला आई. आईस्क्रीमची लालूच दाखवली की भूमी सगळ्या भाज्या शाण्यासारखी खाऊन टाकायची. आणि एकदा का जेवण झालं की मग, बाबा माझं जेवण झालं, आता चला आईस्क्रीम खायला जाऊया. हो हो. काही झालं तरी भूमी तिच्या बाबांना घेऊन आईस्क्रीम खायला जायचीच. आणि भूमी आणि तिचे बाबा मोठ्या आवडीने आईस्क्रीम खात असत. एके दिवशी काय झालं, संजय आणि सुनैना तयार होत होते. भूमी, आम्ही 3-4 तासात परत येऊ. तोपर्यंत आपल्या घरावर नीट लक्ष ठेव. हो ठीक आहे आई, मी आता मोठी झाली आहे. हो हो, तुझी तर उंची सुद्धा वाढली आहे. खरंच बाबा, हे बघा. आता तुमचं झालं असेल तर निघूया का? हो हो. भूमी बाळा, अनोळखी माणसं आली तर दरवाजा उघडायचा नाही. बरं आई, मला भूक लागली तर जेवण किचन मध्ये आहे. अनोळखी लोकांना घरात घ्यायचं नाही. मला सगळं लक्षात आहे आई, तू निश्चिंतपणे जा. बरं बाळा, येतो आम्ही. टाटा बाबा. टाटा आई. संजय आणि सुनैना भूमीला टाटा करून निघून जातात. पण त्यांना हे माहित नव्हतं की हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टाटा होता. हायवेवर संजय आणि सुनैनाच्या बाईकचा एका वेगाने येणाऱ्या ट्रक सोबत ऍक्सिडेंट होतो. त्या अपघातात दोघांचाही मृत्यू होतो. भूमी जेव्हा आपल्या आई बाबांचा मृतदेह पाहते तेव्हा तिला फार मोठा धक्का बसतो. 7 वर्षांची भूमी अनाथ होते. आई, बाबा. भूमीचे काका काकू विजय आणि रश्मी भूमीची जबाबदारी घेतात. आजपासून आम्हीच तुझे आई बाबा आहोत. रडू नकोस बाळा. भूमी तिच्या काका काकूच्या गळ्यात पडून रडू लागते. त्यानंतर भूमीचे काका काकू त्यांचं सगळं सामान घेऊन भूमीच्या घरातच राहायला येतात. सुरुवातीचे काही दिवस भूमीची काकू तिची खूप चांगली काळजी घेत होती. पण जसजसे दिवस पुढे जात होते तसं तसं तिचं वागणं बदललं होतं. काय महाराणी, सगळ्या बशा कोण धुणार? आता तुझी काय कामं सुद्धा मीच करायची का? तसं नाही काकू, मी धुते बशा. जसजसे दिवस पुढे जात होते तसतशी रश्मी भूमीशी आणखीनच वाईट वागू लागली. ती भूमीकडून घरातली सगळी कामं करून घेत असे. उठा ओ महाराणी, सकाळचे 7 वाजलेत. अजून घराची साफसफाई सुद्धा झाली नाही. आता झाडू मारायला तुझी आई येणार आहे का स्वर्गातून? लगेच सफाई करते काकू. भूमी दिवसभर घरातली सगळी कामं करत असे. भूमीची काकू तिला शाळेत देखील जाऊ देत नव्हती. अनेक वेळा भूमी तिच्या खोलीत बसून रडत असे. आई, तू मला का सोडून गेलीस? तेव्हाच तिची काकू जोराने ओरडू लागते. काय गये महाराणी, कुठे गायब झालीस? विहिरीवरून तुला पाणी घेऊन ये म्हणून सांगितलं होतं ना? हो काकू, आले. भूमी घागर घेऊन अंगणात असलेल्या विहिरीवर जाते. बादली विहिरीत सोडली आणि पुन्हा वर ओढू लागली. पण बादली कशात तरी अडकली होती. आता ही कुठे अडकली? बादली कशात अडकली आहे ते बघण्यासाठी भूमी विहिरीत वाकून पाहते. तेव्हा तिचा तोल गेला आणि ती सरळ विहिरीच्या आत जाऊन पडली. भूमी खूप घाबरली होती. पण त्या विहिरीच्या आत एक अद्भुत जादूचं जग होतं. कुठे आहे मी? मी मेले तर नाही ना? नाही बाळा, तू विहिरीतल्या जादूच्या जगात आली आहेस. विहिरीतलं जादूचं जग? होय बाळा, या जगात तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुला जे हवं आहे ते इथे सगळं मिळेल.
मला तर माझे आई बाबा हवेत. भूमीच्या तोंडून असे शब्द पडताच भूमीचे आई वडील तिथे प्रकट झाले. बाळा, भूमी धावत जाऊन आपल्या आई बाबांना बिलगली. मला एकटीला सोडून का गेलात तुम्ही? मी सुद्धा तुमच्या सोबत मेले असते तर बरं झालं असतं. असं बोलू नये बाळा. मला माहित आहे की तुझी काकू तुझ्याशी नीट वागत नाहीये, पण तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. तुम्ही दोघं परत येऊ शकत नाही का? नाही बाळा, पण तुला जेव्हा पाहिजे आपल्याला भेटायला इथे येऊ शकतात. तुला भूक लागली आहे ना? भूमीच्या समोर पंचपक्वान्न भरलेलं ताट प्रकट झालं. बाळा, ये बस. सुनैनाने तिच्या मुलीला मोठ्या प्रेमाने खाऊ घातलं. रडता रडता भूमी जेवत होती. किती दिवसात तिचे कोणीच असे लाड केले नव्हते. आई, तू मला रोज असंच भरवशील ना? हो बाळा, मी रोज तुझी वाट बघीन. जेवण झाल्यावर संजय भूमीला आईस्क्रीम देतो. तुझं फेवरेट फ्लेवर. त्या दिवशी आई बाबांना भेटून भूमीला खूप आनंद झाला होता. तिने आपल्या आई बाबांसोबत खूप वेळ घालवला. दोघांनी तिचे खूप लाड केले. बाळा, तुला आता निघायला पाहिजे. हो, उद्या इथेच आम्ही तुझी वाट बघू. बरं आई. भूमी पुन्हा त्या म्हाताऱ्या आजीकडे जाते. म्हातारी आजी एका जादूच्या भिंतीकडे खूण करते. त्या बाजूला भूमी जादूच्या रस्त्याने पुन्हा एकदा विहिरीच्या बाहेर येते. आज भूमी खूपच आनंदात असते. जेव्हा ती तिच्या जवळ येते तेव्हा तिला तिच्या काकूचा आवाज येतो. काय गये महाराणी, आजच्या दिवसात विहिरीतून पाणी निघणार आहे का? लगेच घेऊन येते काकू. आजचा संपूर्ण दिवस भूमी खूप खुश होती. काकू जी कामं तिला सांगेल ती सगळी कामं मोठ्या आनंदाने ती करत असते. हे पाहून रश्मीला सुद्धा आश्चर्य वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच भूमी पाण्याची घागर घेते. काकू, मी पाणी घेऊन येते. आज झाले तरी काय हिला? स्वतःहून काम करते सगळी. काकू, मी जाऊ? हो, जा ना. भूमी तिथून निघून जाते आणि रश्मी खिडकीतून तिच्याकडे बघत राहते. रश्मी पाहते की भूमी विहिरीत उडी मारते. अरे देवा! रश्मीला वाटतं की भूमीने विहिरीत उडी मारून तिने जीव दिला. अरे, या मुलीने तर जीव दिला, पण जग आता माझ्याकडेच संशयाने बघेल ना. विजय, विजय! रश्मीने तिच्या पतीला सगळी हकीकत सांगितली. म्हणून मी तुला सांगत होतो, बाळावर एवढा अत्याचार करू नकोस. आता ती मेली तर आपल्यावर सगळं येणार. दोघांनी डोक्याला हात लावून विहिरीजवळ बसले आणि इथे विहिरीच्या आत भूमी तिच्या आई वडिलांबरोबर मजेत होती आणि विहिरीच्या बाहेर तिचे काका काकू डोक्याला हात लावून बसले होते. त्यांना विहिरीत फक्त पाणीच दिसत होतं. बऱ्याच वेळाने जेव्हा जादूच्या भिंतीमधून भूमी विहिरीच्या बाहेर आली तेव्हा काका काकू तिला पाहून घाबरले. भूमीला तिकडे पाहून रश्मी आणि विजय घर सोडून पळून गेले. आता भूमी त्या घरात एकटीच राहू लागते. रोज सकाळी उठून ती तयार होऊन शाळेत जाते आणि शाळेतून परत आल्यावर लगेच विहिरीत उडी मारून आपल्या आई बाबांकडे त्या वेगळ्याच जगात जात होती. भूमी अनाथ होती आणि नव्हती सुद्धा. तिचं नशीब खूप वेगळं होतं. तिचे आई वडील तिच्या सोबत होते आणि नव्हते सुद्धा. भूमीच्या आयुष्यातला आनंद तिला पुन्हा मिळाला हे तिचं नशीबच म्हणायचं.